फॉर एव्हरी बॉईज आउट देअर क्रिकेट इज अ इमोशन. माझ्यासाठी पण सेम. सगळ्यांच्या त्यांच्या त्यांच्या टीम असतात. मुंबई इंडियन, बँगलोर, माझी चेन्नई सुपर किंग्स. एव्हरीबडी नोज. नाही म्हणा एवढ्या वर्ष IPL चाललं. आयकॉनिक मॅच 2023 चीच होती. दिस वॉज मी 19 इयर्स ओल्ड. 6-8 महिने मी पैसे साचवले होते आणि मी मॅच बघायला गेलो होतो. अहमदाबादला होल्ड सो मच ऑफ मेमरी, हॅपीएस्ट मेमरीज. बघू शकतात लास्ट ओव्हर चालू आहे. मी एकदम रडकुंडी आलेलो आहे. माझी गांड फाटली आहे. 2 दिवस म्हणजे पहिल्या दिवशी तर पाऊस आला. पाऊस नंतर आम्हाला टॅक्सी नाही भेटली. आम्ही रात्री अहमदाबादमध्ये 1-1:30 वाजता भटकू लागलो. काका, हे काका, गुजराती सर, लिफ्ट दो वगैरे वगैरे चालू होतं सर्व कार्यक्रम. नेक्स्ट डे तो मॅच झाला. किती छान सुंदर असा मॅच होता तो. आणि तो इमोशनल मॅच होता. त्याच्यात इमोशन्स असे अप डाऊन अप डाऊन. माझा पहिलाच मॅच होता IPLचा, जो की मी स्टेडियम मध्ये पाहिलेला. आणि ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण की मी 8 महिन्याचे पैसे, माझ्याकडे एक चांगली हॅबिट आहे की मी पैसे सेव्ह करतो अशा मोमेंटसाठी. आणि तेच मला इकडून तिकडून आम्ही तिकीट पण बुक आमचं थर्ड पार्टी झालेलं आहे. आणि तो मॅच CSK हरणार होती. अँड का बरं, म्हणजे CSK वॉज लुझिंग दॅट मॅच. म्हणजे माझे पैसे तर जाऊ दे भाई. सर जडेजा, तुम्ही काय म्हणून जडेजाला वापर, बट वाय, का बरं? नॉट फेअर की तुम्ही एवढा चांगला प्लेअर देताय. तुमच्या भाषेत जे असेल ते चाललं असेल. आय एम हिअर टू से थँक्यू सर जडेजा, ज्याने मला हॅपीएस्ट मोमेंट दिला माझ्या 19व्या वर्षी. दॅट वॉज द मोमेंट फॉर मी. बट CSK चुकीचं केलं. It's not about MS Dhoni or anything. I admire MS Dhoni the most. But as a team game, someone who was there, who was Jadeja. तुमच्या कठीण परिस्थितीत तो तुमच्या सोबत होता. हे मी माझ्या तमाम मराठी बांधवांकडून, जे चेन्नई सुपर किंग्सचा टी-शर्ट घालतात, जे चेन्नई सुपर किंग्सला सपोर्ट करतात, त्यांच्याकडून सर जडेजा यांना हे थँक्यू आहे. थँक्यू.